नमस्कार. मी डॉक्टर राजेश दाते. आपण नो शुगर डाएट चॅलेंजच्या ग्रुपच्या माध्यमातून गेले जवळपास 2.5 महिने आपण फिटनेस या विषयावर निरनिराळे लेक्चर्स, काही टिप्स आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सर्वांना देत आहोत. आपण कालचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे PCOD म्हणजे काय. बऱ्याचशा लोकांना जे मेडिकल क्षेत्रातले नाहीत त्यांना हा विषय नवीन वाटेल, परंतु सध्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण पाहत असाल की मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये प्रामुख्याने हा आजार किंवा या आजाराची लक्षणं हे खूप मोठ्या स्वरूपात सध्या पाहायला मिळतात. त्याची निरनिराळी कारणं असतील. आधुनिक जीवनशैली हा एक त्यातला पार्ट झाला, आहारातला बदल हा एक पार्ट झाला, फिजिकल इनॲक्टिव्हिटी, व्यायामाचा अभाव हा एक पार्ट झाला, त्याचबरोबर मानसिक ताणतणाव हा एक पार्ट झाला. या चारही गोष्टीशी संबंधित हा PCOD किंवा PCOSचा आजार आहे. आपण अतिशय सोप्या भाषेत, साध्या सोप्या भाषेत हा तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करेल, कारण आधुनिक पॅथीमध्ये कशामुळं होतो त्याची डिटेल्समध्ये जाण्याची फारशी आपल्याला गरज नाही, किंवा हार्मोनल थेरपी कशी असते, कोणते हार्मोन्स कमी होतात, कोणते वाढतात, याच्यामध्ये डिटेल्समध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही. परंतु आत्ता आपण जर पाहायला गेलं तर साधारणपणे 10 पैकी 1 किंवा 2 महिलांमध्ये याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे 20% महिलांमध्ये जवळपास हा आजार आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. याची लक्षणं काय बा, PCOD म्हणजे काय. PCODमध्ये प्रामुख्यानं हा एक कॉमन प्रॉब्लेम सध्या आपल्याला जाणवतो की याच्यामध्ये जे लक्षणं जाणवतात त्यामध्ये पिरियड्स जे आहेत महिलांमधले किंवा मुलींमधले पिरियड्स हे अतिशय लवकर येतात, किंवा 3-3 महिने 2-2 महिने पिरियड येत नाहीत. आपली मानसिक स्थिती जी असते ती चंचल होते, किंवा त्याला आपण मूड स्विंग्स म्हणू शकतो. आपल्या मनात सारखे विचार बदलत जातात, वजन वाढत जाते. त्याचबरोबर याचा पर्यायीने पुढचा प्रकार म्हणजे इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटी म्हणजे थोडक्यात मुलं ज्या महिलांना होत नाहीत त्यांच्यामध्ये बऱ्याच अंशी आपल्याला हा जो आजार आहे PCOD किंवा PCOS हा आजार प्रामुख्याने आपल्याला सापडतो. त्याचबरोबर PCOD किंवा PCOS हे जे 2 आजार आहेत, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांचं वजन हे, बऱ्याच महिलांचं वजन हे वाढत जातं. प्रत्येक वेळेस PCOD किंवा PCOS असणाऱ्या महिलांमध्ये वजन वाढलेलंच असतं असं नाही. आता या PCODमध्ये नेमकी होतं काय, की ही जे लक्षणं जी मी आत्ता सांगितले की बाबा पाळी वेळेवर येत नाही, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, काही महिलांमध्ये ज्या ठिकाणी महिलांमध्ये केस यायला नकोत, म्हणजे दाढीचे किंवा मिशाच्या ठिकाणी महिलांमध्ये केस येतात, वजन वाढलं जातं, पाळी अनियमितता असते, ब्लिडिंग होत नाही किंवा ब्लिडिंग जास्त होतं, असे बरेचसे लक्षणे एकत्रित स्वरूपात जरी सापडले तरी याच्यामध्ये 2-4 प्रकारचे अवयव हे इन्व्हॉल्व झालेले असतात या आजारामध्ये. प्रामुख्याने पहिली गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते ओव्हरी, की जी गर्भाशयाच्या दोन्ही बाजूस असते. दुसरी गोष्ट म्हणजे ॲड्रिनल ग्लँड्स, की ही जी किडनीच्या जरा थोडीशी वरती असते. तिसरी गोष्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते पँक्रियास, की हे आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन सिक्रीट करतात. आणि चौथी गोष्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते ती म्हणजे पिट्युटरी ग्लँड, की आपल्या मेंदूच्या जरा खाली असते, की आपल्या सर्व अंतस्रावी ग्रंथी ज्या आहेत, हार्मोनलला, सर्व हार्मोन्सला कंट्रोल करते, त्या सर्व गोष्टीला रिस्पॉन्सिबल म्हणून हे पिट्युटरी ग्लँड असते. याच्यामध्ये होतं काय, नेमकी अँड्रोजन नावाचं जे हार्मोन आहे आपल्या शरीरामध्ये ते जास्त स्वरूपात तयार होतं. आणि हे अँड्रोजन नेमकं करते काय, की अतिशय जास्त स्वरूपात स्रवल्यामुळं आपल्या
स्त्रीबीज जिथून तयार होतं त्या ओव्हरीमधनं ओव्हरियन फॉलिकल्स जे तयार होतात ते मॅच्युअर होण्यापासून त्याला प्रतिबंध करतात, थोडक्यात सप्रेस करतात. अँड्रोजन जेवढं वाढतं तेवढं जे फॉलिकल्स आहेत ते आपले मॅच्युअर ते होऊ देत नाही. ते मॅच्युअर्ड न झाल्यामुळं होतं काय की त्या ठिकाणी ते अनमॅच्युअर्ड फॉलिकल्स जे आहेत ते तयार होतात. त्यातनं फॉलिकल्समधनं स्त्रीबीज जे आहे ते रिलीज होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं स्त्रीबीज जर सिक्रीट झालं नाही, तिथनं बाहेर आलं नाही तरी गर्भधारणा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं ही इन्फर्टिलिटीची समस्या ही बेसिकली तयार होते. प्रामुख्यानं ओव्हरीमध्ये नॉर्मल साईजपेक्षा 2 ते 5 पटीनं याची फॉलिकल्सची वाढ होते आणि त्याचं रूपांतर पूर्ण ते मॅच्युअर्ड न झाल्यामुळं त्याची ओव्हरियन सिस्ट ही तयार होते. आता ही जे PCOD किंवा PCOS आहे याचं निदान कसं करायचं? जरी तुम्हाला आत्ता सांगितलेली लक्षणं जरी जाणवत असतील किंवा नसतील तरी बेसिकली पहिली याची तपासणी जी आहे ती म्हणजे तुम्ही सोनोग्राफी जरी केली, त्या सोनोग्राफीमध्ये तुमचे फॉलिकलची साईज किंवा त्या ठिकाणी असणारे ओव्हरियन सिस्ट जर सापडल्या तर तुम्हाला PCOD किंवा PCOS आहे किंवा नाही याचं निदान हे केलं जातं. त्याचबरोबर लॅप्रोस्कोपी जरी केली तर लॅप्रोस्कोपीमध्ये सुद्धा त्या पॉलिसिस्टिक ओव्हरीजचं निदान हे करायला हे सोपं जातं. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स आहेत त्या सर्व हार्मोनच्या जरी टेस्ट केल्या, ल्युटिनायझिंग हार्मोन असेल, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल ह्या किंवा इतर हार्मोन्सच्या ज्या टेस्ट असतात त्या टेस्टमधनं सुद्धा आपल्याला ह्या PCOD किंवा PCOSचं हे निदान हे होऊ शकतं. याच्यामध्ये आपण जे बघितलं की पिट्युटरी ग्लँड आपण आत्ता वर्णन केलं की याच्यामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट असते. नेमकी होतं काय? पिट्युटरी ग्लँडमधनं जे ल्युटिनायझिंग हार्मोन असतं त्याचं प्रमाण हे वाढतं आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे त्याला ते सप्रेस करतं, डिक्रीज करतं आणि इथूनच ह्या हार्मोनल इम्बॅलन्सची ट्रिगर जे आहे ते सुरुवात होतं. दुसरं आपण जे बघितलं की अँड्रोजनचे एक्सेस स्वरूपात सिक्रिशन्स होतं आणि त्याच्यामुळे होतं काय की जास्त स्वरूपात अँड्रोजन हार्मोन जर सिक्रीट झालं तर ते ल्युटिनायझिंग हार्मोनला वाढवतं आणि ल्युटिनायझिंग हार्मोनला आत्ता मी सांगितलं की ते वाढलं तर नॅचरली फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्सचं त्याला ते सप्रेस करतं. आपल्या शरीरामध्ये असणारं हाय लेवल ऑफ इन्शुलिन जे आहे ते जर असेल तरीसुद्धा हे अँड्रोजन हार्मोनमध्ये ग्रोथ होते, त्याचं एक्सेस स्वरूपात सिक्रेशन होतं आणि त्याच्यामुळं हा सगळा हार्मोनल जो बॅलन्स आहे तो हा बिघडला जातो. आणि होतं काय की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं प्रमाण हे कमी झाल्यामुळं, त्याची लेवल लो झाल्यामुळं आपल्या ओव्हरीची जी वाढ आहे ती ओव्हरीची वाढ होत नाही, ती वाढ खुंटते, ते स्त्रीबीज तयार होत नाही आणि त्याची प्रचिती हे ही इन्फर्टिलिटीमध्ये आपल्याला जाणवते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की 90% चान्सेस जे असतात वजन वाढणे आणि PCOD यांचा एकमेकाशी संबंध असतो. हार्मोनल इम्बॅलन्समुळं वजन वाढतं आणि वजनामुळं PCODचा ट्रिगर्स किंवा PCODचे पेशंट्स वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये वजन वाढलेल्या पेशंटमध्ये हल्ली जे प्रामुख्याने रोल पाहिला जातो की हाय लेवल ऑफ इन्शुलिन इट इज वन ऑफ द मेजर कॉज ऑफ वेट गेन. आणि वेट गेन जरी हाय लेवल ऑफ इन्शुलिन इज वन ऑफ द कॉज असेल पण PCOD किंवा PCOS मध्ये हाय लेवल ऑफ इन्शुलिन इट इज द मेजर कॉज, हे एक महत्त्वाचं कारण आहे. आपल्या शरीरामध्ये ब्लड शुगर्स जर जास्त झाल्या आणि पॅन्क्रियाजमधनं जे एन्झाईम सिक्रीट होतं इन्शुलिन त्यांनी त्याचं लॉक जर उघडलं नाही तर ते रक्तवाहिन्यामध्ये असणारं ग्लुकोज हे पेशींपर्यंत जात नाही आणि ते पेशींपर्यंत न गेल्यामुळं ते रक्तवाहिन्यामध्येच साचतं, वाढतं. त्यालाच आपण इन्शुलिन रेजिस्टन्स असं म्हणतो. आणि ह्या इन्फर्टिलिटी म्हणा किंवा PCOD PCOS मध्ये हाय लेवल ऑफ इन्शुलिन हे महत्त्वाचं कारण आहे. म्हणजेच वजन जास्त वाढलेलं असणं हे महत्त्वाचं कारण हे PCOD किंवा PCOS मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बरेचसे महिला जे आहेत
त्यांच्यामध्ये हे जे लक्षणं आत्ता जे PCOD किंवा PCOSची मी जे सांगितले, हे जे बराच काळ दीर्घकाळ राहिले, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर त्याने प्रामुख्यानं 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट जी आहे, जास्त प्रमाणात अँड्रोजन जे आहे त्याचं सिक्रेशन झालं. त्या जास्त अँड्रोजन हार्मोनमुळं गर्भाशयातील आतला जो लेअर असतो, हा लेअर हा थिक होतो, जाड होतो आणि त्याच्यामुळे त्यालाच हायपरप्लासिया असं म्हणतात. त्याच्यामुळं गर्भधारणेमध्ये तो अडचण निर्माण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट जी आहे की इन्शुलिन रेजिस्टन्स, आत्ता जो मी विषय सांगितला की वजन वाढल्यामुळे इन्शुलिनचं जे आहे, हाय लेवल ऑफ इन्शुलिन, त्याच्यामुळं तुम्हाला डायबिटीस मिलेटस किंवा त्याला आपण टाईप 2 डायबिटीस म्हणू शकतो, तो होण्याचे चान्सेससुद्धा हे जास्त असतात. त्याचबरोबर हाय लेवल ऑफ इन्शुलिनमुळं तुमच्या शरीरामधलं हायपरलिपिडेमिया म्हणा, याच्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल्स वगैरे हे जास्त वाढू शकतात. ब्लड प्रेशरसारखा त्रास तुम्हाला वाढू शकतो. या तीनही गोष्टी जर जास्त काळ हा PCOD किंवा PCOS हा जो आजार आहे आपल्या शरीरामध्ये जर राहिला, तर हे तिन्ही आजार आपल्याला भविष्यामध्ये घातक ठरू शकतात. आता आपण जर ट्रीटमेंट पार्टमध्ये जर गेलो तर ह्याच्यावर ट्रीटमेंट वेगवेगळ्या स्वरूपाची असते. जर प्राथमिक स्वरूपामध्येच आपल्याला ह्या आजाराला आपण जर कंट्रोलमध्ये करू शकलो, तर निश्चितच याच्यापासून वेळी सुटका आपल्याला पाहायला मिळू शकते. याच्यामध्ये पहिली गोष्ट ट्रीटमेंटमध्ये पार्ट येतो की कॉज ऑफ दॅट डिसीज, हे कशामुळे झालं असेल. आत्ता मी सांगितलं की ट्रीटमेंटमध्ये डायग्नोसिसमध्ये हार्मोनल तुम्ही चेकिंग केलं असेल, सोनोग्राफी केली असेल, लॅप्रोस्कोपी केली असेल, काही सिम्पटम्स असतील, या पद्धतीनं तुम्ही जर त्या डॉक्टरांकडनं डायग्नोसिस करून घेतलं, तरी पहिला पार्ट येतो ओबेसिटी. दुसरा पार्ट असतो त्याच्यामधला इन्शुलिन रेजिस्टन्स असेल तर तो कशा पद्धतीनं कमी करता येईल. मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर असतील तर त्याच्या पद्धतीनं ट्रीटमेंटमध्ये काही बदल करता येतो. किंवा इनफर्टिलिटी किंवा कॉमन सिम्पटम्स जर असतील तिथे त्या पद्धतीनं ट्रीटमेंट करावे लागतात. त्यामुळं PCODमध्ये प्रत्येक पेशंट असेल त्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट ही बदलली जाते, वेगवेगळी केली जाते. सर्वांना एकच ट्रीटमेंट असा पार्ट ह्या आजारामध्ये नसतो. म्हणजेच याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर अँड्रोजन हार्मोन जे जास्त सिक्रीट होतं त्याला हार्मोनल ट्रीटमेंटने कमी करता येऊ शकतं. त्याचबरोबर ल्युटिनायझिंग हार्मोन्सचा जो इम्बॅलन्स झालेला असतो त्यासाठी सुद्धा हार्मोनल ट्रीटमेंट असते. त्याचबरोबर हाय लेवल ऑफ इन्शुलिन असेल तर त्याच्यावर सुद्धा त्या पद्धतीची ट्रीटमेंट घेता येते. त्याचबरोबर लो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स जे आहेत ते शरीरामध्ये जर असतील तर त्याच्यावर सुद्धा त्या पद्धतीची हार्मोनल इम्बॅलन्स ट्रीटमेंट घ्यावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो की वजन कमी करणं, की वजन जर जास्त असलं तर प्रामुख्यानं हे आपल्याला ओबेस पेशंटमध्ये PCOD किंवा PCOSचे लक्षणं जाणवतात. त्या पेशंटमध्ये जर तुमचा BMI हा 25पेक्षा जास्त असेल तर तो निश्चितच तुम्हाला BMI कमी करणं अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यामुळं वजन जर नॅचरली कमी झालं तर तुमचे हे सर्व लक्षणांपासून सुटका होते आणि तुमचे हार्मोन्ससुद्धा नॅचरली हे त्याच्या नॉर्मल स्थितीमध्ये येऊ शकतात. परत वजन कमी करणं हा वेगळा पार्ट आहे. त्याच्यामध्ये पहिला पार्ट येतो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, दुसरा येतो डाएट, तिसरा येतो फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि चौथा येतो स्ट्रेस फॅक्टर. या चारही गोष्टीचा आपण एक थोडक्यामध्ये एक विचार करूया की प्रत्येक गोष्टीमध्ये काय काय बदल केला म्हणजे यापासून आपली सुटका होऊ शकेल. आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा एक खूप मोठा वेग सब्जेक्ट आहे. याच्याविषयी प्रचंड मतमतांतरसुद्धा आहेत. परंतु पूर्वीच्या काळी आपल्याला फारसे इन्फर्टिलिटीचं प्रमाण हे पाहायला मिळत नव्हतं. त्याच्यामागं खूप कारणं असतील. पण आत्ताची बदलती जीवनशैली जी बदलत चाललेली आहे, करिअर ओरिएंटेशन जे महिलांचं ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. किंवा हल्ली जर पाहायला गेलं, पूर्वीच्या काळामध्ये मुलीची पाळी ही साधारणपणे 8वी 9वीच्या पुढे मुलींना पाळी यायची. पण हल्लीच्या काळामध्ये 3री 4थीच्या मुलींमध्ये पाळीचं प्रमाण हे वाढलेलं दिसत आहे. याच्या मागं महत्त्वाचं कारण काय असेल तर ही बदलती जीवनशैलीमध्येच हाच एक महत्त्वाचा पार्ट त्याच्यामध्ये येतो. पूर्वीच्या काळात इन्फर्टिलिटीसाठी एवढे पेशंटसुद्धा पाहायला मिळत नव्हते. परंतु हल्ली
इन्फर्टिलिटीचे पेशंट प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत आहेत. तुम्ही हल्ली गावोगावी जा, IVF सेंटर्सचे प्रमाण वाढले. खेडोपाडीसुद्धा मोठमोठे नामवंत शहरातील IVF सेंटरचे बोर्ड्स वाढून प्रचंड जाहिराती सुरू झाल्या. त्याच्या मागचं कारण हेच आहे की वाढतं इन्फर्टिलिटीच्या पेशंट्समुळं हे नवीन व्यवसायसुद्धा अत्यंत तेजीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्या मागचं मूळ कारण जर पाहायला गेलं तर आपल्या जीवनशैलीमध्ये आपण खूप बदल केलेले आहेत. आधुनिक जीवनशैलीमध्ये जगत असताना ना आपल्या आहाराकडं लक्ष आहे, ना आपल्या व्यायामाकडं लक्ष आहे, ना आपल्या मानसिक स्वास्थ्याकडं लक्ष आहे. आपल्याला काय करायचं आहे, कशासाठी आपल्याला जगायचं आहे, हेच हल्ली लोक विसरायला लागलेत असं मला वाटतं. आपण प्रत्येक गोष्टीवर थोडक्यात चर्चा करूया की पहिली गोष्ट म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल म्हणजे नेमकी तरी काय. आपण प्रत्येकजण आपल्या करिअरच्या मागे इतके काय धावत चाललो आहे. पैसा कमवण्याच्या नादामध्ये आपलं मानसिक शारीरिक स्वास्थ्य अतिशय बिघडून चाललं आहे. आता हा आजार जरी महिलांशी संबंधित असला तरी हल्ली महिला करिअर ओरिएंटेड झालेल्या आहेत. ते असायलाही पाहिजे, काळाची गरज आहे. पण ते करिअर करत असताना आपण आपले काही प्रॉब्लेम्स जे आहेत, गायनॅक प्रॉब्लेम्स जे आहेत किंवा हे PCOD सारखे जे लक्षणं आहेत याकडे वेळेत लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. आता पहिला मुद्दा येतो तो म्हणजे डाएट. बऱ्याच लोकांना डाएट याचा अर्थ अजूनही कळालेला नाही. आहाराचं नियोजन म्हणजे मला डाएट वाटतो. आपल्या जीवनशैलीमध्ये जो बदल करायचा आहे तो हा लाईफ टाईम असला पाहिजे, शॉर्ट टर्म गोल नसला पाहिजे. जर तुम्ही डाएट करत असाल तर हा डाएट जो आहे हा दीर्घकाळ टिकणारा नसतो. आपण जर ती जीवनशैली बनवली आपल्या दैनंदिन जीवनामधली तरच त्याचा उपयोग होतो. अन्यथा तो डाएट टिकलेला मला तरी पाहायला मिळाला नाही. बरेचसे लोक निर्णय डायटेशियनकडे जात असतील, डॉक्टरांकडे जात असतील आणि ती गोष्ट एक काहीतरी ठराविक एम ठेवून मला बारीक दिसायचे किंवा माझी जाडी वाढत चालली, मला पॅन्ट येत नाही, मला कपडे नीट येत नाही म्हणून फक्त तात्पुरत्या स्वरूपात जातात. किंवा मुलीचं लग्न आहे, तात्पुरते आईवडील माझ्याकडे येतात. किंवा 6 महिन्यावर लग्न आले, एक मुलीचं 10 किलो वजन कमी करा. असे शॉर्ट टर्म गोल्स जर आपण ठेवत असू तर याच्यामधनं हा मिळणारा रिझल्ट हा टिकणारा नसतो. हल्ली बाजारामध्ये निराळे फॅड्स आलेत, निराळे फॅन्सी डाएट आलेत. त्या डाएटच्या मागे लोक लागतात. काही आयुर्वेदाच्या नावाखाली फसवणारे डाएट आलेत, काही प्रोटीनच्या नावाखाली फसवणारे डाएट आलेत. सर्व डाएटबद्दल माझं काही म्हणणं नाही, सर्व गोष्टी चांगल्याच आहेत. पण त्या आपण किती काळ फॉलो करू शकतो, आपण हा दिलेला डाएट हा दीर्घकाळ फॉलो करू असेल तरच तुम्ही तो डाएट घ्या, अन्यथा त्या डाएटचा तुम्हाला फारसा उपयोग होणार नाही. आता आपण डाएट विचार करत असताना सरासरी बरेच डाएटिशियन असतील. हा जो डाएट देतात हा देत असताना मायक्रोन्यूट्रियंट्सचा विचार करून ते डाएट देत असतात. तो निश्चितच चांगला असतो, त्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु त्यामध्ये असे पदार्थ असावेत की जे आपल्या दैनंदिन जीवनामधले असावेत, आपल्या रोजच्या आहारामधले असावेत असं मला वाटतं. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा सांगितल्या जातात की आपण ते आपल्या दैनंदिन जीवनातले पदार्थ नसतात किंवा परदेशात ज्या गोष्टीचा केवळ न्यूट्रिशनचा विचार करून ते पदार्थ तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करून हे जमत नसतं. कारण भारत जर पाहायला गेला, भारतामध्ये सुद्धा निरनिराळ्या राज्यामधला आहार हा वेगवेगळा आहे. आपण जर उत्तर प्रदेशमधला आहार महाराष्ट्रात करायला सांगितला किंवा केरळमधला पदार्थ केवळ न्यूट्रिशनच्या बेसवर जर महाराष्ट्रातल्या लोकांना खायला सांगितला तर तो जास्त काळ टिकणारा नसतो. आणि त्याच्यामुळंच हे पेशंट वजनाचे असतील, PCODचे असतील किंवा डायबिटीजचे असतील, हे पेशंट्स हे जास्त काळ या डाएटमध्ये टिकाव धरू शकत नाहीत. कारण परत ते मूळ पदावर येतात, मूळ पदार्थांवर येतात. आता जो आहारामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता असेल आधुनिक जीवनशैलीमध्ये, तर आपला आहारामध्ये सध्या
साखरेचा अतिरिक्त वापर हा वाढत चाललेला आहे. आणि केवळ साखर हा बेस ठेवूनच आम्ही नो शुगर डाएट चॅलेंज हा जो ग्रुप 1 जानेवारीला चालू केला, त्याच्या मागचं मूळ कारण तेच आहे. बाकीचे इतर पदार्थ तुमचे 19-20 झाले तरी चालतील, परंतु आपल्या आहारामधले जर साखर तुम्ही जर रिस्ट्रिक्ट केली, साखर जर बंद केली, साखरापासून बनवलेले पदार्थ, गुळापासून बनवलेले पदार्थ किंवा आर्टिफिशियल मध जे आता हल्ली बनवलं जातं त्यापासून बनवलेले पदार्थ जर तुम्ही रिस्ट्रिक्ट केले, तर 50% तुमचा फिटनेस हा ताबडतोब इम्प्लिमेंट होतो, असं माझं परखड मत आहे. कारण या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही केवळ साखरेचे पदार्थ बंद करून पाहिलेत. लोकांचे HbA1cचे रिपोर्ट हे 7.5-8 पासून डायरेक्ट 6-6.5 पर्यंत आले, किंवा ज्यांचे 6च्या पुढे होते ते 5.5-5च्या आतमध्ये आले. म्हणजे साखर एवढा आपल्या शहरामध्ये इम्पॅक्ट करते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुरुवातच लोकांची सकाळी चहापासून होते. चहापासून जरी झाली तरी त्याच्यानंतर दिवसभरामध्ये काही ना काहीतरी गोड पदार्थ असेल, चॉकलेट असेल, कुल्फी असेल किंवा इतर गोड पदार्थ असतील, स्वीट्स असतील, गुलाबजाम असेल, सर्व काही पदार्थ आहे. या सर्व पदार्थांमध्ये कोल्ड्रिंक्स असतील, या सर्व पदार्थांमध्ये साखरेचा वापर हा अतिशय जास्त स्वरूपात केला जातो. आणि हा साखर तुमच्या शरीरामधली ग्लुकोज लेव्हल वाढवायला कारणीभूत ठरतो. आणि पर्यायाने इन्शुलिन रेजिस्टन्स वाढण्यामागे सुद्धा साखरेचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. इतर कारणं असतील, पण सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणता असेल तर तो साखरेचा आहे. आता साखर लोक म्हणतात की मी साखर काही खातच नाही, फक्त चहाच पितो. पण इतर बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्या शरीरामध्ये इनडायरेक्ट साखर जात असते. चॉकलेट्स असतील, पेस्ट्रीज असेल, केक असेल, या सर्व गोष्टीमध्ये साखर ही असतेच. त्याचबरोबर आपण मागेच ग्रुपवर ग्लायसेमिक इंडेक्स हा टाकला की कशाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. आपल्या शरीरातली ग्लुकोज ही केवळ साखर खाल्ल्यानेच वाढते असं नाही. आपण कोणताही पदार्थ जरी आहारामध्ये घेतला तर त्याचं रूपांतर हे ग्लुकोजमध्येच होत असतं. आणि आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यामध्ये ग्लुकोज आल्यानंतर आपल्या पँक्रियाजमधील इन्सुलिन नावाचं जे हार्मोन जे आहे किंवा एन्झाईम जे आहे ते सिक्रीट होतं आणि ते आपल्या पेशींपर्यंत रक्तवाहिन्यामध्ये असणारी ग्लुकोज पोहोचवण्याचं काम करतं. पण आपल्या मिल फ्रिक्वेन्सी जरी जास्त असतील तरी इन्शुलिनचं काम हे वाढलं जातं आणि एक वेळ इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होतो आणि मग आपल्याला डायबिटीस होतो किंवा वजन वाढलं जातं. त्याच्यामुळं आजचा जो आपला आजार आहे PCOD किंवा PCOS मध्ये आपण साखरेवर जर नियंत्रित ताबा ठेवला, 100% जर आपल्या आहारातनं तो पदार्थ बंद केला तर निश्चितच तुमचे बाकीचे हार्मोन्ससुद्धा आहे ते नॉर्मल यायला मदत होतील. गूळ आणि मधाबद्दल बाकीच्या लोकांचे मतमतांतर असतील, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की 90% जो गूळ आहे या गुळामध्ये रॉ शुगर, कच्ची साखर ही वापरली जाते. आणि कच्ची साखर जर त्या गुळामध्ये वापरली जात असेल तर तो त्याच्यापासून होणाऱ्या फायद्याऐवजी हे तोटेच आपल्याला निश्चितच जास्त स्वरूपात पाहायला मिळतील. आणि दुसरा एक पार्ट म्हणजे प्रोसेस फूड. हल्ली आपण त्याला जंक फूड म्हणायला हरकत नाही की मैद्याचे पदार्थाचं आपल्या आहारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं प्रमाण. सकाळी उठलं की बऱ्याचशा लोकांचा नाश्ताच हा चहा, खारी, टोस्ट, बिस्किट्स याने सुरू होतो. त्याचबरोबर आहारामध्ये मैद्याचे पदार्थ वाढत चाललेत. केक असेल, रोट्या असतील किंवा पेस्ट्रीज असतील, पिझ्झा असेल, बर्गर असेल, या सर्व गोष्टीमध्ये अतिशय जास्त स्वरूपात मैद्याचं प्रमाण असतं. आणि मध्ये साखर ही जास्त स्वरूपात सिक्रीट होते आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये फॅट्सचं प्रमाण वाढलं जातं. याच्यामधनं आपण ट्रान्सफॅट हे या पदार्थामधनं खूप शरीरामध्ये जातात. लिपिड प्रोफाईल्समध्ये चेंजेस होतात आणि पर्यायानं ब्लड प्रेशर असेल, स्ट्रोक असेल, पॅरालिसिस असेल याला आपण बळी पडतो. त्याचबरोबर हल्ली लहान मुलामध्ये मॅगी असेल, नूडल्स असतील याचं प्रमाण वाढत चाललं. याच्यामध्ये सुद्धा हे फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा हल्ली लहान मुलींमध्ये बेसिकली आपला आजचा आजार पाहता वजन वाढत चाललेलं आहे किंवा पाळीच्या ज्या तक्रारी आहेत त्या लहानपणापासून सुरू झालेल्या आपल्याला केवळ ह्या आधुनिक जीवनशैलीमधले हे जे पदार्थ आहेत यामुळे आपल्याला जाणवतात. आणि ह्या आजारामध्ये खरंच ज्यांचा जर इन्शुलिन लेवल जर जास्त असेल तर त्यांनी जरूर, आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता की ग्लायसेमिक इंडेक्सवरचा, तो ग्लायसेमिक इंडेक्सचा विचार करता ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे पदार्थ जर आपण आहारामध्ये समाविष्ट केले
आणि त्यातल्या फायबरयुक्त जर आहार आपण जर आहारामध्ये समाविष्ट केला तर त्याच्यामुळे सुद्धा फायबरमुळे सुद्धा बऱ्याचशा गोष्टीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा नॅचरली कमी होत असतो. आपण पुढं जर जायला म्हटलं तर आपल्या आहारामध्ये समाविष्ट सर्व प्रकारचे कडधान्य असतील, मूग, मटकी, चवळी, राजमा, सर्व प्रकारचे नट्स असतील, त्याच्यामध्ये आल्मंड्स असतील, बदाम असतील, आपल्या घरगुती वापरातली जवस असेल किंवा इतर जे सीड्स आपण वापरले जातात झाले, पंपकिन सीड्स असेल, चिया सीड्स असेल, सनफ्लावर सीड्स असेल, आपल्या घरातली जवस असेल, हे पदार्थ जरी आपल्या आहारामध्ये वाढवले तरी त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होऊ शकतो. आहारामध्ये प्रथिनयुक्त म्हणजे प्रोटीनयुक्त आहार जर वाढला तर निश्चितच PCOD PCOSच्या पेशंटला निश्चितच त्याचा फायदा होतो. त्याच्यामध्ये प्रोटीनमध्ये पनीर असेल, दही असेल किंवा बदाम असेल, सर्व प्रकारच्या डाळी असतील, मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ, सर्व प्रकारच्या डाळी असतील, याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर नॉनव्हेजचा जर विचार करायला गेला तर चिकन आणि मासे याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. पण हल्ली मटनचं प्रमाण वाढत चालल्यामुळं त्याच्यामधनं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे वाढत जातं आणि वजन वाढायला ते एक घातक ठरू शकतं. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन आहारामध्ये कोशिंबीरचा वापर, काकडी, गाजर, मुळा, बीट, टोमॅटो, दह्यातली कोशिंबीर असते. बरेचशा लोकांना सॅलेड याचा अर्थ काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो फक्त कट करून खाणे. काही दिवसानंतर ते काकडी, गाजर, मुळा, मीठ बघूनच वीट येतो. त्याच्यामध्ये रोज तित्यंतर असले पाहिजे, बदल असला पाहिजे. काकडीची वेगळी कोशिंबीर असली पाहिजे, कधी दह्यातली कोशिंबीर असली पाहिजे, सगळी मिक्स एकदा करून त्याची कोशिंबीर असली पाहिजे. कधी कोशिंबिरीमध्ये डाळिंबाचे दाणे टाकले पाहिजेत. कुठंतरी आपल्या दैनंदिन जेवणामध्ये जर बदल असेल, आपलं ताट जे आहे हे मल्टी कलर असेल, पालेभाज्या असतील, कडधान्य असतील, जवस असेल, सॅलेड्स असतील, ताक असेल, या सर्व काही गोष्टींचं म्हणजे प्रथिनं असतील, कार्बोहायड्रेट्स असतील आणि गुड फॅट्स असतील, हे सुद्धा आपल्या शरीराला तितकेच गरजेचे आहेत. हल्ली बाजारामध्ये बरेचसे पदार्थ जे आहेत, आधुनिक जीवनशैलीमध्ये जगत असताना बऱ्याचशा याच्या पदार्थांमध्ये तेलाचा अतिरिक्त वापर होतो. याच्यामधनं बरेचसे बॅड फॅट्स ट्रान्स फॅट्स आपल्या शरीरामध्ये जातात. त्याच्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक आपण तेलं कोणती खावीत याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता, याच्यावर एक लिटरेचर टाकलं होतं. त्याचा जरूर वापर करावा की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तेल कोणते असले पाहिजेत, किती प्रमाणात असले पाहिजेत, पर मानसी किती प्रमाणात ते असले पाहिजेत, किंवा घाण्याच्या तेलांचा जे तेलात हल्ली जे वापरले जातात त्याचे फायदे किती चांगले आहेत याच्याविषयी आपण विवेचन केलेलं होतं. आणि केवळ नुसतंच आपण जे बाजारामध्ये मिळणारे तेलं आहेत हे तेल वापरायचे, पण आपल्या दैनंदिन आहार जीवनशैलीमध्ये कुठलाही बदल करत आपण नसाल तर ते किती चांगली तेल असतील तरी ते तुम्हाला फारसे फायदेशीर होणार नाहीत, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता आपण दोन गोष्टीवर चर्चा केली. पहिली गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल चेंजेसमध्ये आपण कधी उठावं, सकाळचा ब्रेकफास्ट कसा असावा किंवा लंच कसं असावं किंवा रात्रीचं जेवण कसं असावं, किंवा काही लोक 2 टाइम्स मीलमध्ये आहेत ते 2 टाइम्स मील कसं असलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. डाएट हा नसला पाहिजे आपल्या जीवनशैलीमध्ये. तो रोजचा घटक व्यवस्थिशीर जर असेल त्यालाच आपण डाएट म्हणू शकतो. शॉर्ट टर्म डाएटला आपण डाएट म्हणू शकत नाही. आणि शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल की वजन वाढल्यामध्ये हाय लेवल ऑफ इन्शुलिन हे महत्त्वाचं कारण असतं. त्याचबरोबर हायपरलिपिडेमिया आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतो. पण PCODच्या पेशंटमध्ये जर पाहायला गेलं तर प्रामुख्याने जास्त स्वरूपात आपल्याला वजन वाढलेल्या महिलाच याच्यामध्ये सापडतात. काही महिला अशाही असतात की ज्यांचं वजन कमी असतं परंतु शरीरामध्ये हाय लेवल ऑफ इन्शुलिन आपल्याला पाहायला मिळते. अशामध्ये सर्वसामान्य आपल्याला जमेल सोसेल असे छोटे छोटे व्यायाम जरी केले, चालणं असेल, सायकलिंग असेल किंवा जिममध्ये जात असाल तर वेट ट्रेनिंग असेल किंवा कोणतीही अँटी ग्रॅव्हिटी एक्झरसाईज असेल, जसं आपण जिममध्ये गेल्यानंतर वजन पुश करतो त्याचप्रमाणे चढणे असेल, जिना चढणे असेल, कारण कोणत्याही अँटी ग्रॅव्हिटी एक्झरसाईज ज्या आहे त्या तुमच्या शरीरातले इन्शुलिन लेवल हे रॅपिडली खाली आणतात आणि ते निश्चितच तुमच्या या PCOD PCOS ह्या आजाराला निश्चितच फायदा होतो. आणि सर्वात महत्त्वाचा जो पार्ट येतो, आयुर्वेदाने सुद्धा याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं विवेचन केलेलं आहे की योगा किंवा प्राणायाम हा PCOD PCOS पेशंटमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण
योगामध्ये सुद्धा बरेचसे जे आसनं सांगितलेत बेसिकली, त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार असेल किंवा सर्वांगासन असेल, पश्चिमोत्तासन असेल, अर्धमच्छिंद्रासन असेल, मत्स्यासन असेल किंवा उष्ट्रासन असेल, हे जे आसनं आत्ता मी सांगितले, हे आसनाचा निश्चितच PCOD किंवा PCOSच्या रुग्णांमध्ये हा जास्त आपल्याला फायदा पाहायला मिळतो. आणि जो सर्वात महत्त्वाचा पार्ट चौथा आपण सांगितला होता की तो म्हणजे स्ट्रेस फॅक्टर. आधुनिक जीवनशैलीमध्ये महिला या करिअर ओरिएंटेड म्हणा किंवा घरातील ताणतणाव म्हणा किंवा सर्व गोष्टीच्या ताणतणावामुळं त्यांच्या शरीरातला स्ट्रेस हा वाढला जातो. स्ट्रेस वाढल्यानंतर इनडायरेक्टली हा आपल्या शरीरातले इन्शुलिन जे आहे त्याचं सिक्रिशन्स होतं आणि हाय लेवल ऑफ इन्शुलिन मी सांगितल्याप्रमाणे या आजाराचं महत्त्वाचं कारण आहे. आणि त्याच्यामुळं PCOD किंवा PCOSमध्ये मूड स्विंग्स जे आपण पाहायला मिळतो, त्या मूड स्विंग्समुळं सुद्धा आपल्याला इन्फर्टिलिटीचं प्रमाण पाहायला मिळतं. बरेचसे इन्फर्टिलिटीचे पेशंट असेही असतात की सर्व प्रकारच्या टेस्ट ह्या नॉर्मल असतात. इवन त्यांची सोनोग्राफी नॉर्मल असते, इवन त्यांच्या सर्व ब्लडच्या टेस्ट नॉर्मल असतात, पण तरीही त्यांची प्रेग्नेन्सी कन्सीव्ह होत नाही. त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती चंचल असते, त्यांचे मूड स्विंग्स असतात. त्याच्यामुळं सुद्धा बऱ्याच वेळा प्रेग्नन्सी राहत नाही. आणि योगाच्या आसनांमुळं बाकीचे शरीरातील गोष्टी नॉर्मल तर होतातच. प्राणायामामुळं बेसिकली प्राणायामामध्ये ध्यानधारणा ज्या गोष्टी आहेत किंवा निरनिराळे प्राणायाम जे आहेत, अनुलोम विलोम असेल, कपालभाती असेल किंवा अंतकुंभक असेल, बाह्यकुंभक असेल, या सर्व गोष्टींमुळं तुमची मानसिक स्थिती, चंचलता मनाची ही कमी होते आणि निश्चितच मूड स्विंग्सवर त्याचा परिणाम होतो आणि निश्चितच त्याचा फायदा हा ह्या आजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आयुर्वेदामध्ये तर हा जो PCOD किंवा PCOS यासाठी अतिशय सुंदर असे रिझल्ट्स मला माझ्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये पाहायला मिळाले. याच्यामध्ये बरेचसे रुग्णांना आम्ही पाळी येण्यापूर्वी योगबस्ती असेल, दशमूळक्वाथ किंवा तीळ तेलाचा योगबस्तीचाही खूप चांगल्या पद्धतीनं फायदा आम्हाला पाहायला मिळाला. किंवा पाळीनंतर उत्तर बस्ती देत असताना शतावरी तेल असेल, सहचरादी तेल असेल, यांचा बस्तीसुद्धा हा खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट हा पाहायला मिळाला. त्याच्याचबरोबर योनी प्रक्षालन असेल त्रिफळाक्वाथानं, त्याचासुद्धा रिझल्ट हा चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळाला. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये हे जे ओव्हेरियन सिस्ट असतील यासाठी सुद्धा अतिशय चांगली औषधं हे सांगितलेले आहेत. प्रत्येक रुग्णानुरूप ते औषधं जरी बदलत असेल, पण रुग्णाची पूर्णपणे नाडी परीक्षण असेल किंवा प्रकृती परीक्षण असेल, या सर्वांचा एकदा अभ्यास केल्यानंतर निश्चितच त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे चांगले औषधं हे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. ओव्हेरियन सिस्टवर तर आयुर्वेदामध्ये शंखभस्म असेल, गुळवेल सत्व असेल, शतावरी असेल, यांचासुद्धा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं केला जातो. त्याचबरोबर पिंपळे असेल, हरिद्रा असेल, एरंड पानं किंवा उंबर पानाचा काढासुद्धा याच्यामध्ये दिला जातो. आणि सिस्टच्या पेशंटमध्ये मला बऱ्याच सिस्टच्या पेशंटमध्ये चंद्रप्रभा असेल, काळाबोळ असेल, लताकरंज असेल, काशीस भस्म असेल, अश्वगंधा, शतावरी, कांचनार गुगुळ यांचा योग्य वापर केल्यानंतर सुद्धा अतिशय चांगल्या स्वरूपाचे रिझल्ट्स हे पाहायला मिळालेले आहेत. त्याचबरोबर रज्जप्रवर्तिनी वटी असेल, नित्यानंद रस असेल, आरोग्यवर्धिनी असेल, वृद्धिबाधिका वटी असेल किंवा बऱ्याचशा महिलांमध्ये फायब्रॉइड्स किंवा वजनाच्या पेशंटमध्ये सुद्धा मांसपाचक आणि मेदोपाचक काढा असेल, अशा निरनिराळ्या वनस्पतींचा जर निश्चितच फायदा मला या गेल्या 25 वर्षामध्ये पाहायला मिळालेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की PCOD किंवा PCOS हा आजार हा वेळेस आपण निदान करावा. निदान झाल्यानंतर त्याच्यावरची असणारी ट्रीटमेंटचा पार्ट जरी बाजूला ठेवला, पण दैनंदिन जीवनशैलीमध्ये जर आपण बदल केला, योग्य आहार, योग्य विहार, मानसिक ताणतणावाचं नियोजन हे जर केलं तर निश्चितच तुम्ही या आजाराच्या प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्ही रिव्हर्स परत येऊ शकता. त्याला ट्रीटमेंटचीही गरज भासणार नाही, कारण आपलं वजन मर्यादित असलं, आपली मानसिक स्थिती मर्यादित असली, आपले हार्मोन्स नॉर्मल असले तर निश्चितच हा आजार हा बळावणार नाही. आणि निश्चितच हल्ली इन्फर्टिलिटीचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे हे निश्चितच कुठंतरी योग्य राहील असं मला वाटतं. आणि या माध्यमातनं मी PCOD किंवा PCOS या आजाराची लक्षणं काय आहेत, हे याच्यामध्ये कोणते कोणते हार्मोन्स इन्व्हॉल्व असतात, कोणते कोणते शरीरातले पार्ट्स इन्व्हॉल्व असतात, याचं थोडक्यात विवेचन करण्याचा प्रयत्न केला. हा विषय खूप मोठा आहे, परंतु थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्याचबरोबर हा आजार जर कंट्रोलमध्ये आणायचा असेल तर योग्य आहार कोणता असावा,
व्यायाम कोणते असावेत, त्याचबरोबर मानसिक ताणतणावाचं आपण कशा पद्धतीनं योग्य समायोजन करू शकू ते आपण पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर जर ट्रीटमेंटची गरज पडली तर हार्मोनल ट्रीटमेंटसुद्धा हा त्यातला एक वन ऑफ द पार्ट आहे, तो आपण नाकारून चालणार नाही. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे बस्ती आणि इतर उपचार पद्धती आहे, त्याचासुद्धा आपण जर उपयोग करून घेतला तर निश्चितच तुमचा PCOD किंवा PCOS किंवा इन्फर्टिलिटीच्या पेशंटला याचा निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं. धन्यवाद.